इचलकरंजीची रेल्वे लाईन रद्द करण्याचा प्रस्ताव आल्यानंतर इचलकरंजीकर चांगलेच आक्रमक झालेत। ज्या खासदारांना लोकसभेत पाठवलं त्यांनी रेल्वे लाईन रद्द होत असताना तोंडातून शब्दही काढला नाही। खासदार धैर्यशील मानेंना धडा शिकवणार असून रेल्वेसाठी आरपार लढाई आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी रेल्वे कृती समितीचे निमंत्रक अजय जाधव आबा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। इचलकरंजीच्या रेल्वे लाईनवर नुकतीच एक बैठक पार पडली। या बैठकीत रेल्वे लाईन रद्द करण्याचा निर्णय झाला। या बैठकीला खासदार धैर्यशील माने स्वतः उपस्थित होते, मात्र त्यांनी विरोधही केला नाही। त्यामुळे इचलकरंजीची जनता चांगलीच आक्रमक झाली आहे। ज्या इचलकरंजीनं तुम्हाला पराभवातून बाहेर काढलं त्याच इचलकरंजीशी तुम्ही गद्दारी केल्याचा आरोप रेल्वे कृती समितीचे निमंत्रक अजय जाधव आबा यांनी केलाय। खासदार आणि आमदारांनी प्रयत्न केले तर रेल्वेचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं असतं, पण केवळ रस्ते आणि गटारीमध्ये टक्केवारी मिळत असल्यानं आमदार खासदार कामात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला। इचलकरंजीत रेल्वे आल्याशिवाय गप्प बसणार नाही, रेल्वेसाठी आरपारची लढाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हसत हसत मूक संमती दिल्याचा प्रकार खासदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्या खासदारांचा आणि इचलकरंजीचा आमदार रेल्वेला आडवा पाय मारतोय हे जग जाहीर आहे। ह्या दोघांचाही निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि म्हणून जोपर्यंत इचलकरंजीला रेल्वे येत नाही तोपर्यंत इचलकरंजीच्या जनतेचं जनजागृती करणार आणि इचलकरंजीला रेल्वे न आणणाऱ्या खासदारला इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही आणि इचलकरंजीत रेल्वे न आणणारा आमदार इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही, अशी जनजागृती आम्ही इचलकरंजीत करणार आणि या दोघांनाही इचलकरंजीत रेल्वे आणायला लावल्याशिवाय भाग पडल्याशिवाय राहणार नाही, ही अशी भूमिका आम्ही इचलकरंजीत घेतलेली आहे। आणि त्याच्यात उद्याच्या काळात एक महिनाभर आम्ही इचलकरंजीतल्या सामाजिक संघटना, इचलकरंजीचं बार असोसिएशन, इचलकरंजीचं व्यापारी असोसिएशन, इचलकरंजीचे सूत व्यापारी, इचलकरंजीचे राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्ष, त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही भेटणार आहे आणि इचलकरंजीत रेल्वे आणण्यासाठी तुम्ही जनजागृती करा आणि रस्त्यावर या आणि इचलकरंजीला सगळ्यांना मिळून या इचलकरंजीला रेल्वे आणूया असं आम्ही त्यांना विनंती करणार आहे। आणि इचलकरंजीत रेल्वे आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। इचलकरंजीचा विरोधी पक्ष गावात आहे का नाही हेच मला समजणं झालंय, कारण काल इचलकरंजीत आमदार खासदारांनी रेल्वे रद्द करायचा डाव आखल्यानंतर इचलकरंजीचा विरोधी पक्ष तुटून पडला पाहिजे होता, पण विरोधी पक्ष सगळे शांत आहेत म्हणून आज आम्हाला तुम्हाला बोलवून घेऊन आमची भूमिका मांडावी लागली आणि उद्याच्या काळात इचलकरंजी जनजागृती करणार हे सांगावं लागलं आणि उद्याच्या काळात या रेल्वेसाठी तुम्ही हे याच्यात सहभागी व्हावं एवढी तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो। पत्रकार बैठकीला रमेश शर्मा, नंदू बांगड, धर्मराज जाधव, मारुती पाटील, पांडुरंग पिसे, संदीप ढोले, विकी लोकरे, अशोक पाटणी, संजय चिंदके, दीपक पंडित, संतोष अडसुळे, महेंद्र जाधव, बाळासाहेब शेट्टी, प्रदीप कांबळे उपस्थित होते।